दुसरं मातृत्वामुळे जो काही गॅप येतो, बऱ्याच महिला हे प्रेफर करतात की एक 2-3 वर्षांचा तरी त्या करिअरमध्ये गॅप घेतात. तर अशा वेळेला मग जर गुंतवणुका सुरू असतील, तर मग त्यांचं काय करायचं? म्हणजे कमवतात 100% त्यातल्या 60% याच्यात इन्व्हॉल्व इन्व्हॉल्व होतात होतो. आणि त्यात सुद्धा म्हणजे 40% कमवतात पण इन्व्हॉल्व नाहीत. हं. 60% इन्व्हॉल्व होताना दिसतायत, पण तरीसुद्धा मूळ निर्णय किंवा मुख्य निर्णय हा हे पुरुषच लोकं घेत आहेत. तर काही सर्व्हेज असं म्हणतात, की साधारण 18-19%च महिलांचा उत्पन्नात सहभाग आहे. आणि गेल्या 2 वर्षाचं गणित बघितलं तर भारतीय महिला या प्रथितयश फंड मॅनेजरपेक्षाही उजव्या ठरल्यात असं म्हणायला हरकत नाही. 15 वर्षांच्या वरती किंवा एक 17-18 वर्षांच्या वरती जी वर्कफोर्स आहे त्याच्यात 33% महिलांचा सहभाग आहे. महिलांचं व्यवस्थापन हे पुरुषांपेक्षा अनेकदा उजवं ठरू शकतं. ओव्हरऑल ग्लोबल जेंडर गॅपच्या सर्व्हेनुसार असं आहे की ₹100 पुरुष कमवत असतील तर स्त्रिया ₹30 कमवतात. आता याचं कारणं पण अनेक आहेत. पण मी जसं म्हटलं की त्यांच्यातले व्यवस्थापन कौशल्य आणि रिस्क अव्हर्स आणि पेशन्स या गुणांचा ॲक्चुअली गुंतवणुकीला फायदाच होऊ शकतो. आजही हे प्रमाण तू म्हटलं तसं की महिला कर्तृत्व नाहीत, पण आर्थिक निर्णय किंवा आर्थिक नाण्या एक प्रकारे पुरुषांच्याच हातात आहेत. पैसे कमावणं, बचत करणं आणि मग त्याची गुंतवणूक करणं, ही तशी साधी सरळ प्रक्रिया वाटत असली, तरी बऱ्याचदा या तिन्ही टप्प्यांमध्ये खूप अंतर असू शकतं. विशेषतः वर्किंग वुमनचा जेव्हा मुद्दा येतो, म्हणजे कमावणाऱ्या स्त्रियांचा जेव्हा मुद्दा येतो, तेव्हा तर ही फारकत ही खूप मोठी असं दिसून येतं. म्हणजे त्या नियमित त्यांना उत्पन्न असतं, त्या पैसे कमवत असतात, जमेल तशी बचतही करत असतात. पण जेव्हा इन्व्हेस्टमेंटचा मुद्दा येतो, गुंतवणुकीचा मुद्दा येतो, तेव्हा बऱ्याचदा त्या मागे पडतायत का असं दिसतं. आणि जी काही वेगवेगळी फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, विशेषतः म्युच्युअल फंड्स असतील, शेअर्स असतील, याविषयी अजूनही त्यांच्यात कॉन्फिडन्स नाही आहे का? नेमकी परिस्थिती काय आहे? या महिलांचं पर्सेंटेज किती आहे? आणि ते वाढवणं शक्य आहे का? आणि एकूणच वर्किंग वुमनचं फायनान्शियल प्लॅनिंग, मॅनेजमेंट या सगळ्या विषयावर या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार. बिग बक्स पॉडकास्टमध्ये मी निरंजन मेढेकर तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्यासोबत आहेत बिग बक्सचे फाउंडर डिरेक्टर CA विपुल शहा. नमस्कार. विपुल, मनापासून स्वागत आहे. परत एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे आपण, की वर्किंग विमेनचं फायनान्शियल प्लॅनिंग. तर एकूणच महिलांमध्ये गुंतवणुकीविषयी किंवा फायनान्शियल प्लॅनिंगविषयी त्या फार काही उत्साही नसतात, असं दिसतं तुला? हो, ॲक्चुअली तसं आहे आणि म्हणजे जर का बघितलंस तर ज्या महिला कमवत आहेत ना, त्या कुटुंबांमध्ये देखील त्या जरी पार्टनर म्हणून असतील, की गुंतवणुकीच्या डिसिजन्समध्ये म्हणजे 60% त्याच्यात त्या इन्व्हॉल्व होतात. 60% महिला या गोष्टीमध्ये. हं. म्हणजे कमवतात 100% त्यातल्या 60च% याच्यात इन्व्हॉल्व इन्व्हॉल्व होतात होतात. आणि त्यात सुद्धा म्हणजे 40% कमवतात पण इन्व्हॉल्व नाहीत. हं. 60% इन्व्हॉल्व होताना दिसतायत, पण तरीसुद्धा मूळ निर्णय किंवा मुख्य निर्णय हा हे पुरुषच लोकं घेत आहेत. आता ह्याच्यासाठी एक Paytmनी मध्ये छान एक जाहिरात केली होती. त्याच्यात स्त्रिया अनेक क्षेत्रांमध्ये पुरुषांबरोबर काम करताना दिसतायत. अगदी आत्ताचं ताजं उदाहरण म्हणजे भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप जिंकला आणि त्यांना खरंच भरघोस आश्वासनं आणि बक्षिसं पण मिळालेली आहेत. हो. सो त्या तेवढ्याच हिरिरीने करतात. इनफॅक्ट म्हणजे असं म्हटलं जातं, की ICCने पण बघितलं, की प्रतिसाद सामन्यांना तिकीट विक्रीसाठी पण चांगला आणि ऑनलाईन पण बराच बघितला गेला. तर हो. आता एक प्रकारचं जसं 83च्या म्हणजे वर्ल्ड कप जेव्हा आपण भारताने जिंकला, त्यानंतर जी एक प्रकारची क्रिकेट वेड आपल्या इथे आलं, हो. तसंच आता महिला क्रिकेट विश्वात होऊ घडतंय. पण हे सगळं जर का बघितलंस तर आत्तापर्यंत कोणी बघितलं? म्हणजे खरं सांगशील तर मी फायनल मॅच बघितली. हो. ती सुद्धा पूर्ण बघितली. पण त्याआधी मला माहीत पण नव्हतं. खरं आहे. सेमीफायनल थोडीफार बघितली असेल. पण सडनली एक वेगळंच कल्चर आलं. सो आजही हे प्रमाण तू म्हटलं तसं की महिला कर्तृत्व नाहीत, पण आर्थिक निर्णय किंवा आर्थिक नाण्या एक प्रकारे पुरुषांच्याच हातात आहेत. आणि एक दुसरं पण मी सांगतो की अगदी आपल्या GDPचाही जरी ब्रेकअप केला, तर काही सर्व्हेज असं म्हणतात की साधारण 18-19%च महिलांचा उत्पन्नात सहभाग आहे. म्हणजे उत्पन्नात त्यांचा सहभाग पण कमी आहे आणि कमवत्या महिलांचा निर्णय प्रक्रियेत पण सहभाग कमी आहे. अशी एकंदरीत आपण म्हणूयात की परिस्थिती आहे. तर मग तू अशा सगळ्या स्त्रियांना काय सल्ला देशील, की ज्या विशेषतः म्हणतात, की ते सगळे पैशांचे निर्णय हे आमचे आहोज घेतात. तर ते तुम्ही त्यांनाच विचारा किंवा काही नवीन तरी त्यांना सांगायला गेलो आपण, की अहो SIP सुरू करा, हे करा. नाही, ते मला काही कळत नाही. ते मिस्टरच बघतात.
एक तराजू समतोल असा म्हणतात ना, तसं एक बॅलन्सिंग असावं. कारण भारतातलं मी तरी ॲटलीस्ट सांगतो, की भारतात आहे ना, स्त्रिया या उपजतच किंवा त्यांचं जे एकंदरीत गणित आहे ते त्या रिस्क ॲव्हर्स आहेत. म्हणजे त्या कमी जोखमीची गुंतवणुकीला प्राधान्य देतात. हो. मग त्यांचं जर का मी एक मानसिकता बघितली, तर त्यांचं आज काय दिसतंय, तर 45 ते 50% त्यांचा कल हा मुदत ठेवी आणि एफ-डीजकडे दिसतोय. हो. एक 15 ते 25% ते ट्रॅडिशनल जो विमा आपण म्हणतो इन्शुरन्स, त्याच्याकडे ट्रॅडिशनल प्लॅन्सकडे त्यांचं ओघ आहे. तिसरा त्यांचा पर्याय आहे कुठे नाही म्हटलं तरी एक 10-15% सोनं. मी कायम गमतीने म्हणतो म्हणजे 2007 साली MBAला असताना मी म्हटलं होतं, तेव्हा सेन्सेक्स साधारण तेव्हाचा पीक 2008चा 22,000 होता. तर तेव्हा मी असं गमतीने म्हटलं होतं, की भारतीय महिलांनी आजवर जेवढी गुंतवणूक सोन्यात केली आहे, तेवढी गुंतवणूक त्यांनी जर का सेन्सेक्स किंवा भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली असती, तर ती आज सेन्सेक्स तेव्हा 1,00,000ला क्रॉस करून गेला असता. हे 2008चं आहे. म्हणजे आज मी म्हणेन की कदाचित तो 2 लाख, 3 लाख किंवा 5 लाखांच्याही वर जाईल. एवढी गुंतवणूक सोन्यामध्ये केली जाते. आणि गेल्या 2 वर्षाचं गणित बघितलं तर भारतीय महिला या प्रथितयश फंड मॅनेजरपेक्षाही उजव्या ठरल्यात असं म्हणायला हरकत नाही. खरं. सो तू जर का बघितलंस आणि ही गंमत परत याच्यात कशी की आता पुण्यात आपण बघितलं की मध्ये एकेकाळी 33,000वरनं सोनं 25,000च्या घरात गेलं होतं, खाली आलं होतं. हो. तेव्हा अक्षरशः सोनारांच्या दुकानाच्या बाहेर रांगा लावून लोकांनी सोनं घेतलं होतं. म्हणजे तिथे मात्र बाय लो हे अगदी रिलिजियसली पाळलं जातं. सो 10-15% मी म्हणेन की सोन्यामध्ये महिला गुंतवणूक करतायत. एक तेवढाच एक 8 ते 10% मी म्हणेन कुठेतरी समभाग किंवा इक्विटी म्युच्युअल फंड, SIP या पर्यायांकडे त्यांचा ओघ आहे आणि 5 ते 10% त्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतायत. मग याच्यात ओनरशिप अगदी फक्त महिलांची ओनरशिप हाही प्रकार आता वाढत चाललेला आहे. इनफॅक्ट तुला माहिती असेल तर महाराष्ट्र शासनाने स्टॅम्प ड्युटीमध्ये देखील काही सवलत दिलेली आहे. 1% आय थिंक सवलत दिलेली आहे महिलांना. फक्त महिलांच्या नावावरती एखादी वास्तू तुम्ही घेत असाल तर. बरं. सो महिलांचं हे जे काही एक प्रकारचे मी म्हणू रिस्क फ्री तर म्हणणार नाही मी, रिस्क ॲव्हर्स इन्व्हेस्टमेंट म्हणूयात आपण, जी करण्याकडे कल आहे, त्याच्या तुलनेत तू पुरुषांचे बघशील तर मॅक्सिमम रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक आहे. मग त्यांचा बऱ्याचपैकी आता म्युच्युअल फंडांकडे, SIP किंवा जोखीम असणाऱ्या गुंतवणुकीकडे ओघ वाढत चालला आहे. सो एक प्रकारचा तराजू जर का तुला समतोल हवा असेल, बॅलन्स्ड हवा असेल, तर त्या प्रकारचं हे ॲक्च्युली डिसिजन फॅमिलीमध्ये घेतला जाऊ शकतो. म्हणजे इथे रिस्क ॲव्हर्स आणि इथे रिस्क टेकिंग आणि याचा बॅलन्स पोर्टफोलिओ होऊ शकतो. सो महिलांनी जर का यामध्ये लक्ष घातलं तर नक्कीच त्या चांगल्या प्रकारे कॉन्ट्रिब्यूट करू शकतात. आणि इथे मी कायम म्हणतो, तुला जर का मी Amazonच्या जंगलात दिवसाढवळ्या सोडलं तर तुझी प्रतिक्रिया काय असेल आणि तुझ्याच घरी अंधारामध्ये तू कशाप्रकारे चालू शकतो. सो त्या घराचं तुला खडानकडा कोपरानकोपरा माहिती आहे. जसं शिवाजी महाराजांनी लाल महालावरती अगदी रात्रीमध्ये शाहिस्तेखानावरती हल्ला केला होता, कारण त्यांना लाल महालाचा कोपरा माहिती होता. तसं आहे की ज्ञान असेल तर तुम्ही नक्कीच त्यातल्या गोष्टींमधलं आकलन करून त्यावरती निर्णय घेऊ शकता. सो महिलांनी जर का गुंतवणुकीच्या सर्व पर्यायांचा समर्थ अभ्यास केला तर नक्की त्या पुढे जाऊ शकतात. आज तू बघशील तर 15 वर्षांच्या वरती किंवा एक 17-18 वर्षांच्या वरती जी वर्कफोर्स आहे त्याच्यात 33% महिलांचा सहभाग आहे. कुठेतरी 33 हा आकडा आरक्षणाचा जो दिसतो तो कदाचित त्यातनं आला असावा की एलिजिबल वर्कफोर्स म्हणूयात आपण 33%. उच्च शिक्षणामध्ये 40 ते 45%, अगदी 50% महिला दिसतात. फायनान्शियल सर्व्हिसेस सारख्या स्पेसमध्ये मी बघितलं तर महिला हिरिरीने त्याच्यात पुढाकार घेताना दिसत आहेत. अगदी काही फंड मॅनेजर्स महिला आहेत जे म्युच्युअल फंडांचे अनेक मॅनेज केले जातात. काही कंपन्यांच्या MD CEO पदावरती सुद्धा आज महिला आहेत. सो हे जर का बघितलं तर महिलांमध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि मी कायम म्हणतो मॅनेजमेंट स्किल्स त्यांच्यामध्ये उपजतच बेटर आहे. मी मॅनेजमेंटचा पण एक विद्यार्थी आहे. महिलांचं व्यवस्थापन हे पुरुषांपेक्षा अनेकदा उजवं ठरू शकतं आणि तू बघशील तर अगदी बाळाच्या संगोपनापासून अनेकदा खंबीर प्रसंगांमध्ये समर्थपणे महिला निर्णय घेताना दिसतात. पण दुर्दैवाने आर्थिक क्षेत्रामध्ये त्याच क्षमतेने ते निर्णय घेताना दिसत नाहीत. पण त्यांच्या ह्या उपजत वृत्तींचा गुंतवणुकीमध्ये खूप फायदा होऊ शकतो. जशा त्या रिस्क ॲव्हर्स आहेत ना, तशा त्या पेशंट पण आहेत.
म्हणजे तू जर का बघशील एक वेगळी आकडेवारी असं सांगते की पुरुषांपेक्षा SIP मध्ये गुंतवणूक ज्या महिलांनी केली आहे त्या दीर्घकाळ त्या फंडांमध्ये गुंतवणूक करून असतात आणि हे प्रमाण पुरुषांपेक्षा 5-10% अधिक आहे. बरं. त्या व्यतिरिक्त अनेकदा त्यांचं ह्या गुंतवणुकीच्या साधनांकडे असणारा कल जो आहे ना तो ज्ञानानंतर योग्य ते ज्ञान घेतल्यानंतर त्या सहजरित्या त्या गुंतवणुकीकडे म्हणजे बघतात आणि गुंतवणूक करताना दिसतात. सो हे सगळं बघितलं तर नक्की महिलांकडे तो स्कोप आहे, त्यांनी त्याच्यात पुढाकार घ्यावा असं मला वाटतं. निश्चितच तू खूप सारे महत्त्वाचे मुद्दे सांगितलेस. आता आपण जर असं बघितलं की वर्किंग वुमन आहे एखादी की जी साधारण 25-30ची आहे आणि आपला पॉडकास्ट बघून ती इन्स्पायर झाली आहे, मोटिवेट झाली आहे, प्रेरणा मिळाली आहे तिला, सुरुवात कशी करायची? म्हणजे सॅलरी जी काही आहे किंवा फिक्स्ड इन्कम जे काही महिन्याकाठी येत आहे तर त्यांनी नियोजन हे कसं केलं पाहिजे फायनान्शियल प्लॅनिंगचं आणि त्यातनं इन्व्हेस्टमेंटचं? सो आज ती करती स्त्री झाली किंवा कमवती स्त्री आहे. सुरुवात पहिली टर्म इन्शुरन्सपासून होते, जे अनेकदा इग्नोर केलं जातं. आपण पूर्वीच्या पॉडकास्टमध्ये पण बघितलं की महिलांनी टर्म इन्शुरन्स नक्की घ्यावा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना तो कमी किमतीमध्ये मिळतो, कारण भारतीय महिलांच्या बाबतीतलं रिस्कचं जे प्रमाण आहे किंवा आकलन आहे ॲक्च्युरीजनी केलेलं ते फेवरेबल असल्यामुळे त्यांचे प्रीमियम्स कमी आहेत. भारतीय महिलांचं सरासरी आयुर्मान हे भारतीय पुरुषांपेक्षा 2 ते 4 वर्ष अधिक आहे. आता याचा दुसरा अर्थ असाही झाला की त्यांनी नियोजन करताना टर्म प्लॅन तर घ्यावाच, पण त्यांचं आयुर्मान जर का जास्त असेल आणि त्या कमी रिस्क प्रोन असतील इव्हेंच्युअलिटीजला तर त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग पण त्यांनी समर्थपणे करणं गरजेचं आहे, कारण त्या जास्त काळ जगणार आहेत. ह्या व्यतिरिक्त तू जर का बघशील तर त्यांनी हेल्थ इन्शुरन्स घ्यावा, म्हणजे टर्म प्लॅन, हेल्थ इन्शुरन्स, फायनान्शियल प्लॅनिंग किंवा आर्थिक नियोजनाचे जे टप्पे आहेत ते त्यांनी त्याच प्रकारे करावेत. आणि त्यांनी गुंतवणूक कशी करावी तर त्यांनी या सगळ्या गुंतवणुकीच्या पर्यायांचा ॲसेट क्लासेसचा योग्य अभ्यास करावा आणि इक्विटीची कास दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पकडावी किंवा रिअल इस्टेटसुद्धा जर का भांडवल वृद्धी हवी असेल तर इक्विटी म्युच्युअल फंडातली SIP नक्की त्यांनी करावी असं मी सांगेन. आणि हे महत्त्वाचं काय ते सांगतो, समजा एकाच पोझिशनवरती मेल आणि फिमेल काम करत असतील तर दुर्दैवाने त्यांच्या म्हणजे पुरुष आणि महिलांच्या उत्पन्नामध्ये तफावत आहे. म्हणजे ज्या कामाला पुरुषांना 100 रुपये दिले जात आहेत त्याच कामाला स्त्रियांना कुठेतरी 70-80 रुपये दिले जातात. हे प्रमाण मी सांगतोय अनेक पांढरपेशे किंवा व्हाईट कॉलर जॉब्सच्या बाबतीत आहे. बाकी अनेक ठिकाणी हे प्रमाण अजून व्यस्त आहे. म्हणजे तो पगार म्हणजे 100 रुपयाच्या समोर अगदी 50 रुपये म्हणजे 50% इतका खाली येऊ शकतो सेम कामासाठी. भारतीय महिलांचं उत्पन्न ओव्हरऑल मी बघितलं, GDPतलं कॉन्ट्रिब्युशन तर आपण बघितलं, पण ओव्हरऑल ग्लोबल जेंडर गॅपच्या सर्वेनुसार असं आहे की 100 रुपये पुरुष कमवत असतील तर स्त्रिया 30 रुपये कमवतात. आता याचं कारणं पण अनेक आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर प्रसूतीनंतर येणारा ब्रेक त्यांच्या जीवनातला किंवा अनपेड केअरसाठी मी म्हणेन की पेमेंट नाही आहे ना त्यांना. आता स्त्रिया आपल्यासाठी म्हणजे भारतीय महिला आपल्यासाठी जेवण बनवत आहेत, कुटुंबांची आरोग्याची काळजी घेतात. अनेकदा मुलं आजारी पडली तर घरातली स्त्री भले ती कमवती असेल तर तीच सुट्टी काढते. सो हे जर का बघितलं तर त्यामुळे त्यांच्याकडे ऑलरेडी वेतन कमी आहे तुलनेत सेम कामासाठी 100च्या जागी 70 रुपये येत आहेत आणि मग त्यांना ह्या सगळ्या करिअर्सच्या साठी जे काही त्यांना एक प्रकारचं म्हणून आपण अडचणींचा सामना करायला लागतो आणि त्याच्यातच ते सगळ्या त्यांना ॲडजस्टमेंट करायला लागतात. यातून येणारं उत्पन्न कमी आहे, त्यामुळे त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंगकडे खूप जरूर म्हणजे लवकरात लवकर सुरू करावं आणि खूप योग्य प्रकारे ते करावं हे गरजेचं आहे आणि त्याचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे जो आपण इन्व्हेस्टमेंटला रूल म्हणतो की बाबा जे काही उत्पन्न येते त्यातली किमान 20% तरी तुम्ही बचत करा, ते गुंतवा, तर हा रूल नक्की लक्षात घेतला पाहिजे महिलांनी पण. त्यांनी 20% पेक्षा मी म्हणेन थोडं ॲग्रेसिव्हच गुंतवणूक करावी, कारण इथे एक कुटुंब पद्धतीचा फायदा हाही असू शकतो की करता पुरुष करती स्त्री असेल तर कदाचित मी म्हणतोय की करता पुरुष बरेचसे खर्च उचलू शकतो. असं असेल तर स्त्रियांनी नक्की आलेल्या उत्पन्नाचा जास्तीत जास्त भाग हा सेव्हिंग्स आणि योग्य प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट म्हणजे सेव्हिंग पहिली स्टेप आहे की तुम्ही पहिलं सेव्ह करा आणि नंतर योग्य प्रकारे गुंतवणूक करावी. बरोबर. म्हणजे आपल्या या पॉडकास्टचाच एक महत्त्वाचा विषय म्युच्युअल फंड्स असतो, त्यामुळे आपण म्युच्युअल फंड्सकडे ते येऊच या. बऱ्याचदा असं दिसतं का की या ज्या काही सगळ्या टर्म्स आहेत, SIP असेल, म्युच्युअल फंड्स असेल, SWP असेल, या सगळ्याशी पुरुष जितके वेल वर्स्ड असतात ते जेवढं इझिली या सगळ्या गोष्टीची डील करतात
तितका महिलांचा थोडा बायस असतो की त्या त्या गोष्टी कळत नाहीत किंवा त्या समजून घ्यायच्या नाहीयेत असं दिसतं कुठेतरी, आणि त्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत. आत्तापर्यंत गेल्या 15 वर्षांच्या करिअरमध्ये मी बघितलं की महिलांचा सहभाग या निर्णय प्रक्रियेमध्ये कमी आहे. हं. आणि तो कमी असण्याव्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे ऑथॉरिटेटिव्ह नाहीत. म्हणजे त्यांनी खरं तर त्यांचं मत योग्य असेल ना, तरीसुद्धा अनेकदा त्या पुढाकार घेत नाहीत. कुठेतरी एक समाज काय म्हणेल असं एक क्वेश्चन मार्क असेल किंवा कॉन्फिडन्सची कमतरता जाणवते. पण मी जसं म्हटलं की त्यांच्यातले व्यवस्थापन कौशल्य आणि रिस्क ॲव्हर्स आणि पेशन्स या गुणांचा ॲक्च्युली गुंतवणुकीला फायदाच होऊ शकतो. कारण इक्विटीसारख्या ॲसेट क्लासमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे पेशन्स. आणि मी जसं मगाशी म्हटलं की म्युच्युअल फंडामध्ये महिला ह्या जास्त काळ गुंतवणूक करतात एखाद्या स्कीममध्ये. सो नक्की त्याचा कंपाऊंडिंगला फायदा होतो. कंपाऊंडिंग त्या अनेकदा ब्रेक करत नाहीत. इमर्जन्सी फंड हा त्या अत्यंत चांगल्या प्रकारे हँडल करतात. म्हणजे आपण पूर्वी म्हणतो की डब्यांमध्ये नोटा सापडायच्या किंवा असं गमतीने म्हटलं जातं की नोटबंदीच्या काळात त्यांनी अनेकदा सरकारच्या नावाने खूपच म्हणजे असं म्हणू की सरकारच्या नावाने त्यांनी खूपच आरडाओरडा केला की आमची सगळी सेव्हिंग्ज जी ज्ञात नव्हती ती एक प्रकारे बाहेर आली. तर त्यांचं हे एक रिस्क ॲव्हर्सनेस, इमर्जन्सी फंडाबद्दलचा त्यांचा एक ॲप्रोच किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीबद्दलचा पेशन्स, ह्या गुणांचा त्यांना खूप फायदा होऊ शकतो. हे त्यांना जर का आपण जाणीव करून दिली. बरं, अनेकदा बायसेस पण आहेत. माइंडसेट नावाचं पुस्तक मी वाचलं. त्याच्यात पण डॉक्टर कॅरोल या महिला आहेत. त्यांनी असं सांगितलं एक स्टिरियोटायपिंग असतं की महिला या गणितज्ञ नसतात किंवा त्यांना गणित चांगलं जमत नाही. वास्तविक असं काहीही नाही. गणितातलं चक्रवाढ व्याज त्यांनाही कळतं आणि त्यांना ते आपण सांगून दिलं आणि त्यांना आपण ते समजावून दिलं आणि त्यानंतर त्यांच्यापुढे हे विविध पर्याय मांडले, तर कदाचित त्या अत्यंत उत्कृष्टरित्या हे निर्णय घेऊ शकतात. कारण अनेकदा मला हेही दिसतं की निर्णय प्रक्रियेमध्ये महिला ठाम असतात की एकदा त्यांनी तो निर्णय घेतला तर त्या बऱ्यापैकी त्याच्यावर ठाम राहून तो निर्णय योग्य कसा ठरेल. म्हणजे रतन टाटा असं म्हणतात की आय ऑलवेज टेक डिसिजन्स फर्स्ट अँड देन वर्क टू मेक देम राईट. सो तो जो डिसायझिव्हनेस आहे ते एक प्रकारची निर्णय क्षमता आहे ती त्यांच्यामध्ये नक्की उजवी आहे. तर त्यांनी त्या प्रकारे जर का फायनान्शियल डिसिजन्सकडे बघितलं तर नक्की महिला या क्षेत्रात चांगलं कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. निश्चितच. आता बऱ्याच स्त्रियांच्या आयुष्यात 2-3 महत्त्वाची स्थित्यंतरं येतात. म्हणजे जर लग्नानंतर जर राहतं शहर बदलायला लागलं, गाव बदलायला लागलं, तर मग जी काही आपली त्यांची नोकरी सुरू आहे तर ती कंटिन्यू राहील न राहील हा एक प्रश्नचिन्ह असतं. दुसरं, मातृत्वामुळे जो काही गॅप येतो, बऱ्याच महिला हे प्रेफर करतात की 1-2-3 वर्षांचा तरी त्या करिअरमध्ये गॅप घेतात. तर अशा वेळेला मग जर गुंतवणुका सुरू असतील तर मग त्यांचं काय करायचं? मग त्या पॉज करायच्या, थांबवायच्या? मग त्यापेक्षा त्या करायलाच नको का? किंवा असे बरेच त्यांच्या मनात गोंधळ असतो त्याच्यामुळे त्या गुंतवणुकीसाठी फार उत्सुक नसतात असं वाटतं? ॲक्च्युली ह्याच्यात सुद्धा थोडा असं म्हणूयात की आपण 2-3 पिढ्या मागे जाऊ तर बऱ्याचदा कर्ते पुरुष आणि स्त्रिया या घरांमध्येच होत्या. सो त्यांचा भावनिक, मानसिक आणि आर्थिक आधार हा घरातले कर्ते पुरुष हेच त्यांच्या संकल्पना डोक्यात रुजली होती. पण जसजसं कालांतराने आता आपण म्हणतो पुरुष स्त्री समसमान आहेत आणि शिक्षणही तोडीचंच घेत आहेत. अगदी IIT सारख्या क्षेत्रामध्ये पण म्हणजे इंजिनिअरिंगचे कोर आपण म्हणूया की पुरुषांचीच मक्तेदारी समजली जायची, तिथंही तुम्हाला हे दिसतं. सुधा मूर्तींसारखी व्यक्ती जे आपण आपल्याला माहिती आहे की त्यांनी टाटा मोटर्सच्या शॉप फ्लोअरवरती काम केलेलं आहे. सो हे घडलं, हे घडत राहिलं आहे आणि एक म्हणेन की पाथ ब्रेकिंग इनिशिएटिव्हज त्यांनी घेतलेली आहेत. हे घेत असताना तू म्हणतो तसंही झालं की कुठेतरी आजही ती एक वृत्ती आहे की ठीक आहे ना, घरातले कर्ते पुरुष त्या गोष्टी सांभाळणार आहेत. तर मला आत्ता मी जे कमवते ते साठवण्याची गरज काय? गुंतवणुकीची गरज काय? केलं नाही तर काय फरक पडणार आहे? नंतर तसेही करिअरमध्ये ब्रेकच येणार आहेत. सो तिथे तो एक थोडासा कॅज्युअल ॲप्रोच येऊ शकतो. पण आजकाल मी तोही बदलताना बघतोय. एक तर याला आर्थिक साक्षरता कारणीभूत आहे. पालकसुद्धा याकडे खूप जागरूकतेने बघतायत. दुसरं एक कुटुंब पद्धती पण की हम दो हमारे दो पासून हम दो हमारे एक, म्हणजे असंही होतं की घरात एकच म्हणजे एकच मुलगी आहे. म्हणजे आईवडिलांना एकच मुलगी आहे
मग तिच्यावरती ह्या पर्यायाने सगळ्या जबाबदाऱ्या येणार आहेत. सो ती हम्म. समर्थपणे पहिल्यांदाच त्या गोष्टीकडे बघायला सुरुवात करते. त्यानंतर दुसऱ्या गोष्टी अशा करतात की जसं मग अर्निंग सुरू होतं तसं त्याही आजकाल हे सगळं पॉडकास्ट असतील किंवा SIP काय ह्या सगळं समजून घेतात. सो आज माझ्याकडे मी बघतो तर माझ्या क्लायंट्समध्ये जवळपास 45% महिलांचं प्रमाण आहे. बरं. पण डिसिजन मेकर्स हार्डली 5-10% असतील. हम्म. सो ही एक दुर्दैवाची बाब आहे. सुदैवाची बाब आहे की प्रमाण गुंतवणुकीचं खूप चांगलं आहे. सेबीनी पण अनेक इनिशिएटिव्ह घेतलेत. म्हणजे वुमन इन्व्हेस्टर्सना फर्स्ट टाइम तुम्ही घेऊन आलात तर त्याला इन्सेंटिव्ह दिलेत डिस्ट्रीब्युटर्सना. अनेक प्रकारची इनिशिएटिव्ह घेतली जातात. खूप इनोव्हेटिव्ह प्रकारे याकडे बघितलं जातं. जसं मी मगाशी म्हटलं महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनी स्टॅम्प ड्युटीमध्ये काही सूट दिली आहे. हो. 1% ही तशी घसघशीत सूट आहे. कारण 1 कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीवरती 1% म्हणजे 1 लाख रुपये होतात. ॲब्सोल्यूट नंबर हा खरंच मोठा आहे. सो हे जर का बघितलं तर महिलांना ह्याकडे बघण्यासाठीचे बरेच एक मी म्हणेन की समाजाने पण बरेच किंवा सरकारने असेल, सेबीने असेल बरेच पर्याय उपलब्ध करून दिले आहेत गुंतवणुकीचे आणि त्यांनी त्याकडे आकृष्ट व्हावेत यासाठी खूप प्रयत्न केलेत. अगदी मी तुला सांगतो होम लोन्ससाठी सुद्धा 5.05 म्हणजे 0.05% सूट दिली आहे महिला जर का ॲप्लिकंट असतील तर. म्हणजे पर्यायाने त्यांचं प्रॉपर्टीवर नाव लावलं जावं. हो. ह्या सगळ्या गोष्टी आज केल्या जात आहेत त्यांच्यासाठी आणि त्याकडे त्या पण डोळसपणे बघतायत. हा कॅज्युअल अप्रोच आहे ना जो मी म्हटलं की काय फरक पडतो नाही केलं तर काय, किंवा जो एक गोंधळ पण आहे कधी कधी हो. की पुढे काय करायचं, तर त्याकडे त्या खूप डोळसपणे बघतायत. आमच्याकडे मी हेही बघितलंय की त्यांनी SIP सुरू केल्या आहेत आणि कुठेतरी करिअरमध्ये ब्रेक आलाय तर त्यांनी विड्रॉ नाही केलाय. त्यांनी गुंतवणूक थांबवली पण विड्रॉ नाही केलाय. सो हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे कळलंय. त्यामुळे तो जो कंपाऊंडिंग ब्रेक न होऊ देण्याचा एक त्यांनी जर का निर्णय घेतला तर त्या ठामपणे त्याच्यावरती निर्णय पण घेऊ शकतायत. हे महत्त्वाचं आहे. निश्चितच. विपुल, आपण वर्किंग वुमनचं फायनान्शियल प्लॅनिंग किंवा त्यांची गुंतवणूक या विषयावर बोलतोय. तर थोडंसं वर्किंग वुमन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या नक्की कोण आहेत? म्हणजे सॅलरीड जास्ती आहेत, सेल्फ एम्प्लॉईड आहेत, बिझनेस करणाऱ्या जास्ती आहेत? साधारण तो ट्रेंड काय दिसतोय आपल्याला? साधारण असं म्हणूयात की म्हणजे त्यांचं पर्सेंटेज पॉप्युलेशन मला माहीत नाही. पण जर का बघशील तर मी आत्ता पण जे बघतो की सेल्फ एम्प्लॉईड वुमन आर मोर ॲक्टिव्ह दॅन सॅलरीड वुमन इन टर्म्स ऑफ मनी मॅनेजमेंट. म्हणजे कुठेतरी तो ट्रेंड क्लिअर दिसतोय की सेल्फ एम्प्लॉईड कदाचित स्वतःच्या व्यवसायाकडे त्या बघतात अगदी जाणीवपूर्वक सखोलपणे. तर त्यामुळे गुंतवणुकीकडेही त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा त्यातून डेव्हलप झालेला असावा. अजून एक महत्त्वाचं बघशील तर मला थोडं सिनियर म्हणजे यंग मुलींपेक्षा मी म्हणेन कुठेतरी मिडल एजमधल्या वर्किंग पॉप्युलेशनमधल्या लेडीज किंवा महिला या जास्त त्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे मी असं म्हणेन की 25 ते 35मध्ये समजा 30% बघत असतील तर 45च्या आसपासच्या महिला, कमावत्या महिला मी म्हणतोय 60-65% या डिसिजन मेकिंगमध्ये इन्व्हॉल्ड होतात. अजून एक प्रकार मी खरं सांगायचं तर तुला सांगू इच्छितो की जो ॲफ्लुएंट क्लास आहे किंवा आपण थोडं म्हणून श्रीमंतीकडे झुकलेला, त्यामध्ये पण थोडा महिलांचा सहभाग जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही. जो अर्थात याला वेगवेगळे ट्रेंड्स आहेत, शहरांनुसार समाजांनुसार हे बदलू शकतात. पण साधारण जो ट्रेंड दिसतोय की सेल्फ एम्प्लॉईड, थोड्या सिनियर आणि श्रीमंत वर्गातल्या महिलांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जास्त मी म्हणेन त्यास जास्त सखोलपणे याकडे बघतायत. अगदी म्युच्युअल फंडामध्ये पण हे रिफ्लेक्शन कसं होतंय बघ. साधारण डिसेंबर 17ला महिलांच्या नावाची गुंतवणूक ही 15%च्या आसपास होती टोटल ॲसेट्स अंडर मॅनेजमेंटमध्ये. आणि आज साधारण डिसेंबर 23ला तो आकडा 20-21%च्या घरात होता. आणि आज मला पूर्ण आकडा अगदी सांगता येणार नाही पण 23 ते 24%च्या आसपास ही गुंतवणूक पोहोचेल लवकरात लवकर असं दिसतंय. सो हळूहळू महिलांच्या नावावरची म्युच्युअल फंडातली गुंतवणूक पण वाढते आहे. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की त्यांचा ट्रॅडिशनल गुंतवणुकीकडे कल जास्त का आहे, तर कुठेतरी हे परत मी म्हणेन की ॲसेट क्लासचं जर का बायफर्गेशन केलंस तर रिअल इस्टेट आणि गोल्ड ह्या फिजिकल ॲसेट्स आहेत. आणि तू जर का बघशील तर फिक्स्ड इन्कम म्हणजे FD आणि इक्विटी या पेपर ॲसेट्स आहेत. तर रिअल इस्टेट आणि गोल्ड त्यांना दिसतंय म्हणजे टच करू शकतात फिजिकली. आणि FD ही कुठेतरी पिढ्यानपिढ्या आलेली आहे आणि कमी जोखमीची आहे. त्यामुळे या 3 गुंतवणुकीकडे त्यांचा कल जास्त आहे, जो हळूहळू आता बदलायला लागलेला आहे. आणि त्यांना जेव्हा त्यांच्या पेशन्सनी
इक्विटीमध्ये चांगला रिटर्न दिसतोय किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात, त्यातून हे म्युच्युअल फंडातल्या AUMचं त्यांचं प्रमाण वाढत चाललंय. अगदी व्यावसायिकदृष्ट्या म्हणशील तर मी एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. सो म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन फॅटर्निटीमध्ये सुद्धा आता पुण्यात जवळपास 3,000 डिस्ट्रीब्युटर्स आहेत. तर त्याच्यात मला महिला फारशा पूर्वी दिसत नव्हत्या, पण आता हळूहळू त्या पण या क्षेत्राकडे वळू लागल्या आहेत. भारतभर माझ्या मते आज 25,000 म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर महिला कार्यरत आहेत. बरं. सो हे प्रमाण वाढत चाललंय. हो. हे कमी आहे, पण तो प्रमाण किंवा त्यांचा टक्का एक प्रकारे म्हणून मी वाढत चाललेला आहे. आणि मला वाटतं की हे निश्चितच एक सकारात्मक चित्र हे दिसतंय. नक्कीच. थँक्यू विपुल. म्हणजे मला वाटतं की हा विषय खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि तितकाच निग्लेक्टेड आहे. आपल्या सगळ्या प्रेक्षकांपैकी पण तुम्ही स्वतः जर वर्किंग वुमन असाल किंवा जर तुमच्या ओळखीत अशा कोणी असतील तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि यातला जो डेटा आहे तो तुम्ही रिलेट केलात का? तुम्ही जर अजून इन्व्हेस्टमेंट सुरू केली नसेल तर करायचा तुमचा विचार आहे का? काही जरी शंका असतील, प्रश्न असतील, आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याची उत्तर द्यायचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तसंच यासारखे आणखी स्त्रियांशी रिलेटेड, महिलांशी रिलेटेड कोणते विषय आपण या पॉडकास्टमध्ये त्याची चर्चा केली पाहिजे तेही आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.